नगरची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत ही पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता. थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता. त्या सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झालाय. 4 तारीख होऊ द्या. 4 तारखेनंतर अनेक लोकांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्या 4 तारखेवर थांबवा. थोडा त्यांनी एवढी तरी शरम बाळगली पाहिजे की आपल्या जिल्ह्यामध्ये स्वतःला काँग्रेसचे नेते समजतात. एकही जागा आपल्या पक्षाला घेऊ शकले नाही काँग्रेसच्या. दुसऱ्याची तळी उचलण्यामध्ये धन्यता मानतात. जे काही सुरुवातीपासून जो आत्मविश्वास होता आणि तो विश्वास विश्वनेता म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्यावर व्यक्त झाला, त्याचं हे फलित आहे की भरभरून लोकांनी एनडीला आपला पाठिंबा व्यक्त केला आणि ती 400 पारची जी घोषणा होती ती आता पूर्णतेला जाताना दिसते. महाराष्ट्रामध्ये एकंदरीत आता 50-50 नाव घेतलं जातं इंडिया आघाडीकडून. की काँग्रेस पक्षानं किमान विरोधी पक्षाची संख्याबळ लागतं विरोधी पक्ष नेता होण्यासाठी. ती जरी गाठली तरी पुष्कळ झालं. महाराष्ट्रामध्ये महायुतीला कुठेतरी फटका बसताना दिग्गज नेत्यांचा पराभव दिसतंय. मला वाटतं आता एक दिवसाचा वेळ आलेला आहे. 4ला आपण मतमोजणी करतोच आहे. त्यावेळेस आपण ज्या जास्त भाष्य करू ना. असं आहे की महायुतीला राज्यामध्ये सुद्धा घवघवीत यश मिळेल त्याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. परंतु आता सगळे प्रेडिक्शन्स आहेत. म्हणजे एक्झिट पोलचे प्रेडिक्शन्स आहेत, राजकीय विश्लेषण करतायत, त्यांचे काही मतं आहेत. मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे, आपल्या सगळ्यांना. ते म्हणजे 4 तारखेच्या मतमोजणीनंतर मग आणखीन अधिक भाषण आपल्याला करता येईल. अहमदनगर लोकसभेवर नाही, नगरची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत ही पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता. थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता. त्या सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झालाय. पण शेवटी जनतेचा कामावर विश्वास आहे. त्यापेक्षाही मी म्हटल्याप्रमाणे आमचे नेते हे विश्वनेते म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत. त्यांचं नेतृत्व ज्या पक्षाला ज्या उमेदवार लाभणार आहे, डॉक्टर सुजयला त्यांचा आशीर्वाद आहे. आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांचा विश्वास आहे. म्हणून त्या जोरावर ही जागा आपण नगरची मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहोत. त्याच्याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाहीये. सर हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरह से एग्जिट पोल आया है उसको लेकर आप कैसे देखते हैं? काय की आम्ही निवडणूक आयोगाला सातत्याने विनंती केली होती की दुष्काळाची तीव्रता वाढत चाललेली आहे, आढावा घेण्याची आम्हाला परवानगी द्या. पण कुठल्या परिस्थितीत 4 तारखेपर्यंत परवानगी मिळणार नाही असं निवडणूक आयोगाने कळवलं. त्याच्यात आता शिक्षक मतदारसंघाची लोक आचारसंहिता लागू झाली. तर त्याच्यात अडचण येणार नाही. कारण ज्या उपाययोजना आपण केल्या, विशेष करून चारा टँकच्या बाबतीमध्ये यापूर्वीच पशुसंवर्धन खात्याकडून काही उपाययोजना केल्या होत्या. जिल्ह्यामध्ये 2 महिना पुढेही आपला चारा डेपो करता येतील. पुढे किती चारा लागला आपण देऊ शकतो अशी आपल्या जिल्ह्याच्या प्रशासनाने आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत. पाण्याचे टँकरची पर्याप्त व्यवस्था आहे. फक्त आता पाण्याचे उद्भव जे आहेत ठिकाणचे जे आम्ही आता आयडेंटिफाय केले ते ड्राय होतात. आज पाणी उद्भव दिसतोय, उद्या नाहीये. बऱ्याच ठिकाणी आता लांब अंतरावरून पाणी आणण्याची आवश्यकता लागणार आहे. पण सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत. आणि मला वाटतं की एकूणच या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जे काही नियोजन करायचं आहे ते आमच्या प्रशासनाने केलेलं आहे. एकदा आचारसंहिता संपल्यानंतर स्वतः आढावा घेईल आणि मला वाटतं कुठं अडचण येऊ नये अशी अपेक्षा आहे. सर कुकडीचं आवर्तन दुसरं महत्वाचं कुकडीचं आवर्तन सोडलेलं आहे, काय सांगाल? आणि दुसरी गोष्ट, त्या आवर्तनावरून श्रेयवादाची कुठेतरी लढाई बघायला मिळते कर्जत जामखेडमध्ये, कसं बघा? ते कुकडीचं आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला तो मला वाटतं कालवा सल्लागार समितीच्याच माध्यमातून त्यावेळी झाला होता. पण तुझे माणिकटोकातून पाणी घेण्याचा मुद्दा होता, थोडं मतांतर होतं. परंतु मला वाटतं आता पाणी आलेलं आहे. श्रेय वादाची लढाई करण्यापेक्षा या आमच्या जे महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम करत आहे ते अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे कोणताही निर्णय करताना तो जनतेच्या हिताचाच आम्ही करतोय. त्यामध्ये सर वेगवेगळं श्रेय घ्यायचा कोणी प्रयत्न करत असेल तर मला वाटतं त्याच एक नेहमीचीच एक पद्धत ठरलेली आहे. त्याचं जामखेड काही त्याला अपवाद नाही आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे आता जे निवेदन दिलं त्याबद्दल काय? गणेश मूर्ती अनेक गणेश मूर्तिकार आपल्या शहरामध्ये आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत. काही प्रदूषणाचे विषय आहेत.
मी जरूर त्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याशी मी स्वतः बोलणार आहे. शेवटी यातून आम्ही प्रदूषण कमी केलंच पाहिजे, त्याबद्दल काही संदेह नाही. पण हे करत असताना पारंपरिक मूर्तिकारांना सुद्धा आपण विस्थापित ते होता उपयोगी नाही, त्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. स्वतःमध्ये जे अतिक्रमण आपण मोहीम केली होती त्याच्यावरून कुठेतरी सुरुवातीने कारवाई झाली असं निरीक्षण झालं. म्हणजे काय म्हणतात त्याला माहिती नाही, फार महत्व नाही. असं आहे की ज्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे किंवा सुपा वगैरे नाही, सगळ्याच जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी ज्या अतिक्रमण झाले, आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आता त्याचा एक नियोजन आराखडा तयार केलेला आहे की अशा सगळ्या सार्वजनिक जागेमध्ये जिथे अतिक्रमण झाले, जनतेची गैरसोय होते, बऱ्याच ठिकाणी त्या अतिक्रमणामुळे तिथे महिला, मुली यांचे छेडछाडीचे प्रकार वाढत चाललेले आहेत, चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढत चाललेले आहेत. आता याच्यावर प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे ना. त्यामुळे मला वाटत नाही की हे काही वेगळे मांडण्याचं कारण आहे. आता ज्यांनी आपला धंदाच अशा भाडोत्री लोकांच्या उभा केलेला आहे त्यांना वाईट वाटतं स्वाभाविक आहे. सर, या निवडणुकीमध्ये भाजपला यश दिसतंय, परंतु या निवडणुकीनंतर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांचं अस्तित्व काय असेल असं आपलं वाटतं? म्हणून मी म्हटलं की 4 तारीख होऊ द्या. 4 तारखेनंतर अनेक लोकांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्या 4 तारखेवर थांबवा. सर एक शेवटचा प्रश्न थोरात असते, बाळासाहेब थोरात असतील किंवा कोल्हे असतील, यांनी देखील लंकेंना साथ दिली आणि कुठेतरी तिघं असं म्हणतायत की 4 तारखेला महाविकास आघाडीचेच जे आहे ते उमेदवार फायनल होणार. कसं बघतात त्या की उत्तरेतून मदत घ्यावी लागेल? दुर्दैव हेच आहे की पक्षाची भूमिका बजावण्यापेक्षा, पक्षाकरता काम करण्यापेक्षा व्यक्तिवशाने पछाडलेली माणसं आहे. आता थोरातांनी एवढी तरी शरम बाळगली पाहिजे की आपल्या जिल्ह्यामध्ये स्वतःला काँग्रेसचे नेते समजतात, एकही जागा आपल्या पक्षाला घेऊ शकले नाही काँग्रेसच्या, दुसऱ्याची तळी उचलण्यामध्ये धन्यता मांडतात. त्यातूनच त्यांची वैचारिक जे आहे डोळखोरी ही त्यामुळे सिद्ध होते. आणि त्यामुळे अशा बाहेरच्या मदतीने आम्ही मदत केल्यामुळे इकडे उत्तरेकडे दक्षिणी जागे निर्माण भ्रमक कल्पना